नमस्कार. मी संदीप काळे. या आजच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अ, आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे आणि त्या वेगळ्या सगळ्या ओळखीला नाव देणारे माणसं सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. मी आज ज्या व्यक्तीसोबत बातचीत करणार आहे, आपले प्रश्न उत्तर होतील, आपण ज्या व्यक्तीशी बोलणार आहोत, ती व्यक्ती साधीसुधी व्यक्ती नाहीये. ते संसदरत्न आहेत, ते खासदार आहेत, ते डॉक्टर आहेत आणि त्यापेक्षाही वेगळं म्हणजे संभाजी महाराज ज्यांनी घराघरात पोहोचवलाय असे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी मी आज बातचीत करणार आहे. डॉक्टर अमोल कोल्हे सर, आपलं या खास बातचीतमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही दिल्लीला आहात, एक अभिमान घेऊन तुम्ही दिल्लीला गेला आहात. प्रत्येक मराठी माणसांचा एक अभिमान दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, याचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो. मी अधिक चर्चा न करता थेट आपल्याशी प्रश्न उत्तर करू इच्छितो. सर, समाजकारणात यायचं असेल तर राजकारण खूप महत्वाचं आहे. तर तरुणाईला तुम्ही काय सांगाल? तुम्ही राजकारणात आलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने समाजकारण करू शकाल. तुम्ही या सगळ्या समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, कृपया सांगा. संदीपजी, मनपूर्वक आधी धन्यवाद. जय शिवराय सगळ्यांना. आणि आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीच्या सगळ्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. जो आपला प्रश्न आहे की समाजकारण आणि राजकारण, म्हटलं तर या दोन बाबी वेगळ्या आहेत आणि म्हटलं तर या दोन बाबी खूप जवळच्या आहेत. पण जो तुमचा प्रश्न आहे की समाजकारण करायचं असेल तर राजकारणात आलंच पाहिजे का, याचं अगदी प्रामाणिक उत्तर असं की आलंच पाहिजे असं अजिबात नाही. मुळात समाजकारण किंवा राजकारण या दोन्ही गोष्टी करत असताना तुमची मूळ काय आहे ही गोष्ट फार महत्वाची. म्हणजे इतर वेळी सुद्धा तुम्ही समाजकारण करू शकता, वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून असेल, तुमच्या संस्थांच्या माध्यमातून असेल. अगदी साधं उदाहरण म्हटलं तर अगदी तुमच्या गणेशोत्सव माध्यमातून सुद्धा तुम्ही एक प्रकारे समाजकारण करू शकता. त्यामुळे समाजकारण करायचं असेल तर मला वाटतं राजकारण ही त्याची आवश्यकता नाही, पण मुळात आवश्यकता आहे की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ही भावना असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आता समाजकारण आणि राजकारण या दोन गोष्टी जोडायच्या असतील तर हो, नक्कीच राजकारणात आल्यानंतर तुमच्या समाजकारणाला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. आणखी व्यापक पद्धतीनं तुम्ही तुमचं समाजाप्रती असणारी जी भावना आहे, समाजाप्रती जी असणारी कृतज्ञता आहे, तिला एक मूर्तरूप तुम्ही राजकारणात आल्यानंतर नक्कीच एका वेगळ्या स्वरूपावर, एका वेगळ्या व्यासपीठावर नक्कीच देऊ शकता. त्यामुळे म्हटलं तर समाजकारण राजकारण या वेगळ्या बाबी असल्या, समाजकारण आणखी प्रभावीपणे जर करायचं असेल तर नक्कीच राजकारणाची त्याला जोड मिळाली तर समाजकारण आपल्याला आणखी प्रभावीपणे करता येऊ शकतं असं मला वाटतं. संदीपजी, माफ करा, तुमचा आवाज येत नाहीये मला आता. सर, आता आवाज येतोय माझा? येतो. सर, राजकारणामध्ये रिहर्सल करावी लागते का? जसं पडद्यावर तुम्हाला रिहर्सल करावं लागते, अनेक वेळा वन टेक घ्यावा लागतो, अनेक वेळा हा शॉट चांगला झाला नाही दुसरा शॉट घ्या असं सातत्याने म्हणावं लागतं. तसं राजकारणामध्ये आहे का? तयारी करावी लागते का? तिथं सुद्धा चुकते का माणूस? किंवा लोक बोलतात का चांगलं झालं वाईट झालं? तुमचा अनुभव कसा आहे? म्हटलं तर राजकारणात की अभिनय क्षेत्रात जेवढी तयारी करावी लागते त्यापेक्षा जास्त तयारी करावी लागते. फक्त इथे रिटेक घेता येतो अभिनय क्षेत्रामध्ये. राजकारणामध्ये चूक सुधारावीच लागते. जर चूक झाली तर ती चूक सुधारावी लागते. कधी कधी विशेषतः आताच्या सोशल मीडियाचं एकूण जे वाढणारं प्रमाण आहे ते असेल किंवा पत्रकारांचं एक अलर्टनेस असेल, यामुळे तुम्हाला खूप जास्त रिटेकला संधी सुद्धा नसते. त्यामुळे तिथे तुम्हाला वनटेक करावा लागतं. हो, पण नक्कीच अभ्यास जो म्हणाला किंवा तयारी जी म्हणाली, विशेषतः संसदेत भाषण करत असताना किंवा संसदेत एखादा मुद्दा मांडत असताना
आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यासोनी प्रकटावे. ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा नक्कीच अभ्यास करावा लागतो, त्या गोष्टीची नक्कीच तयारी करावी लागते. कारण विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही संसदेत बोलता तेव्हा तुमच्याकडे मर्यादित वेळ असतो आणि त्या मर्यादित तुम्हाला तुमचा मुद्दा हा प्रभावीपणे मांडायचा आहे. तर त्यासाठी तयारी करावी लागते असा माझा तरी आतापर्यंतचा अनुभव आहे. कदाचित खूप अनुभवी जे राजकारणी असतात त्यांना हा तयारीचा भाग थोडा कमी असेल, पण हो माझ्यासाठी ही गोष्ट मान्यच करावी लागेल की तयारी करावी लागते, मुद्दे तपासून बघावे लागतात, वेगवेगळ्या एक्सपर्ट्सशी बोलावं लागतं, त्यातल्या जाणकारांशी बोलावं लागतं, त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्यावं लागतं. नक्की तुम्हाला मोजका जो 4 ते 5 मिनिटांच्या वेळामध्ये तुमची एकूण क्रमवारी काय असली पाहिजे, तुम्हाला कुठल्या मुद्द्याला प्राधान्य द्यायचंय, कुठला मुद्दा तुम्हाला सुरुवातीपासून मांडायचा आहे, कुठला मुद्दा तुम्हाला तुमच्या भाषणाच्या शेवटी मांडायचा आहे, या सगळ्याचा एक साधारण आराखडा हा मनात तयार ठेवावा लागतो. त्यामुळे म्हटलं तर तयारी दोन्हीकडे आहे आणि म्हटलं तर त्याचं जे परीक्षण आहे त्याचं परीक्षण असं आहे की सिनेमा किंवा नाटक किंवा सिनेमा बघता तेव्हा 3 तासात तो चांगला आहे की वाईट आहे हे ठरवून तुम्ही मोकळे होता. त्या मानानं राजकारणामध्ये एक गोष्ट बरी आहे की त्याच्यामध्ये थोडी स्पेस आहे, थोडा वेळ आहे, थोडा वाव आहे. पण तयारी त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचा शुद्ध हेतू हा दोन्हीकडे फार गरजेचा आहे. अगदी बरोबर आहे. मला याला लागूनच एक प्रश्न विचारायचा आहे की अमोल कोल्हेंचं नाव जेव्हा समोर येते तेव्हा रक्त अक्षरशः सळसळते. अरे वाटते की या महाराज आलेत, आपले संभाजी महाराज आलेले आहेत. म्हणजे मी अनेक कार्यक्रमांमधून बघितलेत की लोक अक्षरशः तुमच्या पाया पडतात, तुमच्यावर इतक्या भावना लोकांच्या आहेत. एक या सगळ्या तुमच्या वागण्यामध्ये एक संस्कार आहे, तुमच्या आवाजामध्ये एक संस्कार आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक असं संस्काराचं बीज आहे की वाटतं की हा माणूस आता अलीकडे तयार झालेला नसावा, तो पहिलेपासून तयार झालेला असावा. तर कोण आहे शिवाजी महाराजांच्या आई त्यांच्या खऱ्या अर्थाने गुरु होत्या, त्यांच्या शिवाजी महाराजाला संस्कार देणारे अनेक गुरु होते. तसे तुमचे गुरु कोण आहेत आणि त्यांच्यासोबतच्या काय अशा आठवणी आहेत की खरंच गुरुलाही त्या शोभतात आणि शिष्याने त्या अंगीकारल्या आहेत, काय सांगाल? संदीपजी, पहिलं जे तुम्ही म्हणालात यामध्ये खरं तर मी खूप नम्रपणे ही गोष्ट स्वीकारतो, पण यात माझं श्रेय नाही. 350 वर्षाहून अधिक काळ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ज्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य रयतेनं आपल्या काळजाच्या कप्प्यात जपून ठेवले, ही ती भक्ती आहे, त्यांची भक्ती आहे, हे त्यांचं श्रेय आहे. त्यामुळे मी फक्त त्याचा मुखवटा, मी फक्त निमित्त मात्र आहे. त्यामुळे ते माझ्या पाया पडतात असं मी कधीच मानत नाही, पण हो ते नक्कीच त्या व्यक्तिरेखेच्या चरणी लीन होण्याचा प्रयत्न करतात आणि याचं 350 वर्षांनंतर सुद्धा ते गारुड आजही महाराष्ट्राच्या जनमानसावर नक्कीच आहे. दुसरा जो प्रश्न आहे की नक्की हे घडलं कसं, हे घडलं कुठून? मला वाटतं की ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा एक फार महत्वाचा हा, कारण आपण कायम म्हणतो महाराष्ट्राच्या जेव्हा आपण राज्याचा म्हणून विचार करतो तेव्हा देशात इतर राज्य बोलले, पण महाराष्ट्राला एक ज्वलन तेजस असा इतिहास सुद्धा आहे आणि त्याचं बाळकडू फक्त माझ्या नाही तर याचं बाळतेकालाच मिळत जातं. जे गुरु म्हणत असाल तर होय, जसं तुम्ही उदाहरण दिलं त्या पद्धतीनं आई ही प्रत्येकाचा पहिला गुरु असते. अभिनय क्षेत्रात येत असताना, वक्तृत्व स्पर्धांमध्ये शाळेत असताना भाग घेत असताना आई ही पहिली प्रेक्षक होती आणि आईला जर आवडलं तर हे बाकी सगळ्यांना पसंत पडणार, असं माझं स्वतःचं एक समीकरण म्हणजे आज अभिनय क्षेत्रात काम करताना सुद्धा ते कायम असतं. आणि एकदा आईला म्हणजे ते महाराष्ट्रातल्या तमाम माता मावल्यांना आवडणार आहे याची एक खूणगाठ मी मनाशी बांधत असतो. इतर गुरु म्हणत असाल तर जसं जसं शिकत गेलो, जसं जसं पाहत गेलो, जसं जसं लोकांना भेटत गेलो, त्या प्रत्येकाकडून काही ना काही हा माझा कायम प्रयत्न असतो आणि तो आजतागायत कायम राहिलेला आहे. म्हणजे मी जेव्हा पुण्याला लक्ष्मणराव आपटे प्रशालेत शिकत होतो तेव्हा सौ सुचरिता पोरे नावाच्या माझ्या मेस होत्या. त्यांनी माझ्यावर वाचनाचा फार मोठा संस्कार केला. म्हणजे वाचलं पाहिजे, काय आहे, काय चांगलं वाचलं पाहिजे हे त्यांनी शिकवलं. त्यानंतर केईएम हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर 2 जणांनी माझं आयुष्य खरंच बदलून टाकलं हे मी कायम प्रत्येक माझ्या मुलाखतीत म्हणतो. ते म्हणजे एक प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक स्वर्गीय सरकार आणि दुसरे म्हणजे प्रख्यात शल्यविशारद डॉक्टर रवी बापट. म्हणजे सुबोधांनी मला आभाळाला हात लागल्यानंतर जमिनीला कसे
घट्ट रोवून ठेवायचे असतात, हे सुबलदांकडून मला अनेकदा आणि डॉक्टर रवी बापटांकडून एकाच लाईफ स्पॅन मध्ये माणूस किती वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करू शकतो हे पाहता आलं. राजकारणात आल्यानंतर इतके दिग्गज राजकीय नेते आजूबाजूला आहेत, त्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळतं आणि हे शिकण्याचा माझा एक प्रयत्न असतो. कुणाकडून मला वक्तृत्व शिकायला आवडतं, कुणाकडून जनतेचा प्रश्न कसा सोडवायचा त्याची सखोल माहिती घ्यायला आवडते. आदरणीय पवार साहेबांकडे जेव्हा बघतो तेव्हा सातत्यानं, म्हणजे जवळपास 5 दशकांधिक काळ सातत्यानं समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून एका शाश्वत विकासाची वाट कशी धरायची असते हे शिकायला मिळतं. त्यामुळे ज्या गोष्टी समोर येतात, जी परिस्थिती समोर येते, ती परिस्थिती शिकवते, ती माणसं तुम्हाला शिकवत जातात. त्यामुळे जिथून जे मिळतं ते शिकण्याचा कायम प्रयत्न असतो. अगदी बरोबर आहे दादा तुम्ही म्हणता ते. मी जेव्हा जेव्हा प्रवीण दादा गायकवाड सरांकडे जातो तेव्हा तुमचा इतका बारकाईनं आणि सखोल विषय निघतो आणि तुमचे त्यातले बारकावे मला सातत्याने जाणवतात. मी माझे कंटिन्यू प्रश्न तुम्हाला करणारच आहे, पण त्या पलीकडे जाऊन आता साधारणतः 500-550 मुलं बघतायत आणि त्यांचे खूप प्रश्न आहेत. तर जनरली एक प्रश्न कायम आहे सगळ्यांचा की अमोल दादा राजकारणामध्ये का गेले, हा प्रत्येकाचा जवळजवळ प्रश्न आहे. मला वाटतं तो आपण एक प्रश्न घेऊया आणि पुढे बाकी प्रश्न कंटिन्यू करूया. दादा अमोल दादा तुम्हाला माझा आवाज येतोय? तुमचा आवाज ब्रेक झालेला दिसतोय मला, तुमचा आवाज येत नाहीये. मला असं वाटतं की त्यांचा आवाज गेलेला आहे. ते कनेक्ट होतीलच. आपण जरा पुढे कंटिन्यू करू. अनेकांचे प्रश्न येत आहेत. बापू खेडकर आहेत. दादा माझा तुम्हाला आवाज येतोय? डॉक्टर साहेब तुम्हाला आवाज येतोय माझा? ओके. मी माझे प्रश्न कंटिन्यू करणार आहे. एक प्रश्न अनेकांचा येतोय. 500 युवक आता आपल्या याच्यात बघत आहेत. प्रत्येकाचा प्रश्न आहे की अभिनय क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव असताना, एवढे मोठे डॉक्टर असताना, समाजकारणामध्ये एक वेगळा दबदबा असणारा माणूस, एक वेगळा चेहरा असलेला माणूस अचानकपणे राजकारणात का जातो, असा प्रत्येकाचा प्रश्न आहे. डॉक्टर अमोल कोल्हे राजकारणामध्ये का गेले? खरं तर जेव्हा आपण राजकारणाचा विचार एक आनंदाचं गुणोत्तर आहे आणि परत त्यांचा आवाज ब्रेक झालेला दिसतोय. अनेक वेळा असं होतं की महाराष्ट्रातला आवाज हा अनादी काळापासून दिल्लीपर्यंत पोहोचायला थोडा वेळच लागतो. आता आमचं राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रातलं असलेलं सरकार आम्हाला योग्य न्याय देत नाही असं अनेक. दादा आवाज येतोय आता? तुमचा आवाज मध्येच ब्रेक झाला होता. तो आपला प्रश्न पुढे कंटिन्यू करूया की डॉक्टर अमोल कोल्हे राजकारणामध्ये का गेले? हे नक्कीच एक आनंदाचं गुणोत्तर आहे असं मी मानतो. कारण जर मी फक्त डॉक्टर असतो तर मी दिवसाला 100-200 पेशंट्स, खूप सक्सेसफुल डॉक्टर झालो असतो तर 100-200 पेशंट्सना दिवसाला त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकलो असतो. जेव्हा मी केवळ अभिनेता होतो तेव्हा एका वेळी नाटकाचा प्रयोग करत असताना 1000 प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद मी देऊ शकतो. पण जेव्हा मी शाश्वत विकासाची वाट धरून राजकारण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी त्यावेळी केलेली एक ही लाखो लोकांच्या
आवाज आपला ब्रेक होतोय दादा. मध्ये मध्ये आपला आवाज ब्रेक होतोय. आवाज आमच्यापर्यंत येत नाही. या गोष्टीला एक आनंदाचं गुणोत्तर मानतो आणि मला असं वाटतं की त्यांचा आवाज अजून ब्रेक झालेला आहे. मी सांगत होतो की अनादी काळापासून म्हणजे शिवाजी महाराजापासूनचा सगळा इतिहास घ्या. मराठी माणसाचा आवाज दिल्ली दरबारापर्यंत पोहोचायला थोडासा वेळच लागतो असा आमचा इतिहास आहे. आताही तसंच काहीच सुरू आहे. म्हणजे इंटरनेटचा भाग आहे आणि गमतीचा भाग आहे तो सोडून द्या. पण आता आमच्याकडं राज्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टीसाठी निधीची आवश्यकता आहे, जो केंद्राकडनं मिळणं अपेक्षित आहे. मात्र तो निधी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. अमोलदादाचा आवाज तुमचा आवाज येतोय, बोला बोला. तुमचा आवाज येतोय. येतोय, बोला बोला. हो येतोय, बोला. जी सांगा. अमोल कोल्हे राजकारणामध्ये का गेले हाच आपला प्रश्न सुरू होता. म्हणजे नक्कीच आवाज काहीही आलेला नाही. मी म्हणालो तसं हे आनंदाचं गुणोत्तर मी कायम मानतो की जर मी एखादा खूप यशस्वी डॉक्टर, मी दिवसाला 100-200 रुग्णांना भेटू शकलो असतो, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकलो असतो. जेव्हा मी कलाकार होतो तेव्हा मी नाटकाचा प्रयोग करत असताना एका वेळी हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकत होतो. आणि जेव्हा मी समाजकारण किंवा राजकारण करतो आणि तेव्हा माझा एक शाश्वत विकासाची वाट धरणारा एक निर्णय हा नक्कीच लक्षावधी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकतो अशी माझी धारणा आहे. त्यामुळे हे आनंदाचं गुणोत्तर आहे असं मला वाटतं. हे आनंदाचं गुणोत्तर जे शोधण्याचा जो प्रयत्न आहे यासाठी खरं तर सक्रिय राजकारणात. दिल्लीमध्ये मराठी माणसांचा आवाज पोहोचवणं तशी सोपी बाब नाहीये दिल्लीमध्ये. तुम्ही दिल्लीमध्ये गेलात, महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळाली. तुमचा अनुभव दिल्लीमधला कसा होता? म्हणजे जो अनुभव शिवाजी महाराजांच्या काळापासून दिल्लीमध्ये राज्य करण्याचा अनुभव आहे, तसाच तुमचा अनुभव आहे की त्या सुधारणा झालेल्या आहेत? तुमचा आवाज परत ब्रेक झालेला आहे. आवाज येत नाहीये असं दिसतंय. इंटरनेटचा काहीतरी अडचण दिसते म्हणून त्या अमोलजींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मध्ये मध्ये ब्रेक होतोय आवाज. तुमची स्क्रीन आता व्यवस्थिशीर दिसते अमोलजी. तुम्ही कंटिन्यू बोला आता. दिसते तुमची स्क्रीन. बोला बोला. येतोय आवाज पण. बेटर बेटर आहे आवाज. हो बेटर आहे. जी. परत गेला आवाज. इंटरनेट आपल्या संवादाला साथ देत नाही अशी परिस्थिती आहे. अनेक वेळा असं होतं की आपल्या गप्पा काहीतरी रंगतात आणि मध्येच इंटरनेटचं काहीतरी येतं आणि आपल्या रंगलेल्या गप्पामध्ये काहीतरी मिठाचा खडा पडल्यासारखं वाटायला लागतं. तर अमोल दादा आपल्याला सांगत होते की ते अभिनय सोडून राजकारणामध्ये का आले.
मला असं वाटतं की त्यांचा आवाज ब्रेक होतोय. अनेक वेळा ते जॉईन व्हायचा प्रयत्न करतायत. माझी टीम मला सातत्याने सांगते की खूप आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे आणि होऊ शकतं. मी अनेक प्रश्न त्यांच्यासाठी आणले होते. आता अनेक जण प्रश्न पण विचारतायत. सुरेश आहेत, आदित्य आहेत. आदित्य राहुल पंडित खूप वेळचे वेगवेगळे प्रश्न विचारतायत. घराणेशाही मुले तरुणांना राजकारणात फक्त वापरले जाते का? हा खूप वेळापासून आदित्यांचा प्रश्न आहे. प्रीती विचारतायत की जेव्हा आपण संसदेमध्ये अ, प्रवेश करता तेव्हा आपल्याकडे शिवाजी महाराज म्हणून पाहतात का, खासदार डॉक्टर अमोल म्हणून पाहतात, काय वाटतं? त्याच्यानंतर अमोल प्रश्न विचारतायत की आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते ना शिवविचार असलेला नेता भेटला याचा अच्छा, कार्यकर्त्यांना शिवविचार असलेला नेता भेटला याचा आम्हाला अभिमान वाटतो. सर आवाजामध्ये खूप खूप हे येत होतं, डिस्टर्बन्स अडचणी येतोय. येत. तुमचं बोलणं ऐकायला प्रत्येक जण उत्सुक आहे, पण काय अनेक वेळा असं होतं की दिल्ली आणि महाराष्ट्र हा खूप स्मूथली कनेक्टच होत नाही आणि त्याच्यातून खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आपण मग राजकारणाबद्दल संदीपजी बोलत होतात. जी, मी तेच म्हणालो, तुम्ही जो दिल्लीत मराठी माणसाचा आवाज पोहोचणं जे म्हणतो, तो गेली अनेक दशकं आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून फार खंबीरपणे हा आवाज दिल्लीच्या संसदेत घुमतो आहे. आणि विशेषतः आदरणीय पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना जे क्रांतिकारी निर्णय घेतले, म्हणजे त्यामध्ये अगदी शेतकरी कर्जमाफीसारखा जो एक क्रांतिकारी निर्णय होता, हा मला वाटतं हा एक द्योतक आहे दिल्लीमध्ये जो महाराष्ट्राचा आवाज आहे तो खंबीरपणे पोहोचण्याचा. आताही आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून लोकसभेत कामकाज करत असताना, कामकाज जवळून पाहत असताना सुप्रियाताईंच्या माध्यमातून हा सातत्यानं आवाज पोहोचतो. म्हणजे गेली सलग अनेक वर्ष ताईंना संसद रत्न हा पुरस्कार मिळतोय आणि यावेळी तर त्यांना महासंसद रत्न पुरस्कारानं सन्मानित केलंय. मला वाटतं या पुरस्कारांची जी पावती आहे, हा नक्कीच महाराष्ट्राचा आवाज खंबीरपणे हा संसदेत पोहोचवला जातोय, याचं द्योतक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अमोल कोल्हे राजकारणामध्ये आले आणि त्यांचा निर्णय चुकला, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असं अनेक जण तुम्हाला त्यावेळेस म्हणत होते. काय खरंच अमोल कोल्हे यांचा निर्णय चुकला का हो राजकारणामध्ये येऊन? नाही, कसं आहे, मला असं वाटतं की इट इज टू अर्ली टू जज. म्हणजे जेव्हा मी एमबीबीएस करत होतो तेव्हा आधी मी 4-4.5 वर्ष एमबीबीएसचा अभ्यास केला आणि त्यानंतर डिग्री मिळाली. त्यामुळे लगेच हा निर्णय बरोबर आहे की लगेच हा निर्णय चुकला असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण एक गोष्ट विसरतो. आपण फक्त ध्येयाच्या मागे धावायचा प्रयत्न करतो, पण प्रवासातला जो आनंद घ्यायचा असतो, हा प्रवासातला आनंद घ्यायला कुठेतरी आपण विसरून गेलेलो आहोत. त्यामुळे मला जर व्यक्तिशः मला विचारत असाल तर नक्कीच हा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीनं संसदेमध्ये शिरूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न असतील, महाराष्ट्राच्या संबंधित प्रश्न असतील, काही देशपातळीवरचे प्रश्न असतील, याविषयीची आग्रही भूमिका मांडत असताना एक आंतरिक समाधान मिळतं. आणि त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की राजकारणाची सगळ्यात मोठं सौंदर्य यात आहे की तुम्हाला ओळखत नसलेला किंवा तुमच्या ओळखीत नसलेला तो घेऊन येतो. तुम्ही त्याला ओळखत नाही, तो तुम्हाला केवळ लोकप्रतिनिधी म्हणून ओळखत असतो आणि तुमच्या हातून त्याचं काम होतं. आणि ते काम झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, त्या आनंदामुळे तुम्हाला जे समाधान मिळतं, ते समाधान, त्या समाधानाची तुलना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीनं करता येऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही एका शाश्वत विकास आणि समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून या गोष्टी करता, जर असं होत असेल तर नक्कीच हा निर्णय चुकलेला नाही. मला नाही, महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना एक प्रश्न आहे. तो म्हणजे मला डॉक्टर अमोल कोल्हे व्हायचंय, मला खासदार व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला अमोल कोल्हे सारखा उत्तम अभिनेता व्हायचा आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करायचंय. तर कसं काय करावं लागेल, कुठल्या गोष्टी अंमलात आणावं लागतील? दोन फार महत्वाच्या गोष्टीत असं मला वाटतं. कारण तुम्ही हा जो प्रश्न विचारला हा खरं तर एखाद्या खूप यश मिळालेल्या व्यक्तीला विचारायचा प्रश्न आहे. मी तर आत्ताशी वाट चालायला सुरुवात केलेली आहे. पण माझं जे स्वतःचं अगदी साधं सोपं तत्व आहे
ते इतकं सोपं आहे की अंथरुणाला पाठ टेकल्यानंतर सुखाची झोप लागली पाहिजे आणि आरशासमोर उभं राहिलं की स्वतःच्या नजरेला नजर देता आली पाहिजे. या दोन गोष्टी आहेत. आणि जसं मी म्हणालो तसं म्हणजे प्रवासाला सुरुवात करत असताना कितीही मोठा प्रवास जरी असला तरी कितीही मोठा प्रवास असला तरी त्याची सुरुवात एका छोट्याशा पावलानं होते. आणि ते पाऊल टाकत असताना फक्त ध्येय पाहिजे. या गोष्टीच्या पलीकडे जाऊन मला ध्येय तर गाठायचंच आहे, पण हा जो सगळा प्रवास करायचा आहे, हा प्रवास करत असताना त्या प्रवासाचा आनंद सुद्धा उपभोगायचा आहे. आणि ही गोष्ट मनात ठेवून जर तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करायला सुरुवात केली, तर मला वाटतं अमोल कोल्हे काय अमोल कोल्हेपेक्षा कैक पटीनं सरस माणसं महाराष्ट्रात आहेत. आजच्या तरुणाईमध्ये अनेक सरस माणसं बघायला मिळतात, सरस तरुण बघायला मिळतात. आणि मला असं वाटतं की त्यापेक्षा मला म्हणावंसं वाटेल की प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि मला अमुक एक व्यक्ती व्हायचं असं म्हणण्यापेक्षा मला महाराजांच्या आदर्शावर पाऊल टाकायचं एवढी जर एक गोष्ट आपण मनात बिंबवली तर फार मोठ्या गोष्टी achieve. मला याला लागून अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्याकडे तुमच्या वेगवेगळ्या अनेक ओळखी आहेत, त्यामध्ये एक महत्वाची ओळख आहे ते म्हणजे इतराला मदत करणे. अनेक बहुजनांची मुलं ज्यांना अभिनयात करिअर करायचंय, ज्यांना राजकारणामध्ये करिअर करायचंय, त्या मुलांना तुम्ही कशा पद्धतीने मदत करणार? मी सगळ्या युवकांच्या अँगलनं तुम्हाला प्रश्न यासाठी विचारतो अमोलजी, कारण बहुतांशी युवक आपल्याला फॉलो करतात. युवकांना वाटतं की अमोल कोल्हेकडनं आपल्याला काय मिळेल, आणि ते मिळणारी वस्तू किंवा गोष्ट नाही तर ते चिरंतर टिकणारं कसं असेल असं या युवकांना वाटतं. तुम्ही अशा बहुजनांच्या मुलांसाठी काय करणार आहात किंवा काय करताय? मला संदीपजी मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्ही कला क्षेत्रात काम करता तेव्हा तसं पाहिलं तर तुमच्या अंगात जर कला असेल आणि तुमचं जर टॅलेंट आहे ते टॅलेंट बोलतं. मग त्या ठिकाणी तुम्ही अमुक जातीचे असले पाहिजे, तुम्ही अमुक धर्माचे असले पाहिजे, याची बंधनं खरोखर खुजी होतात. म्हणजे आज जर तुम्ही एकूण सगळे प्लॅटफॉर्म्स बघितलेत तर कला क्षेत्रात येत असताना तुमच्याकडे नाटक आहे, तुमच्याकडे महानाट्य आहे, तुमच्याकडे दैनंदिन मालिका आहे, तुमच्याकडे चित्रपट आहेत, तुमच्याकडे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत. या अनेक दालनं, अनेक माध्यमं उघडी आहेत. म्हणजे हे करत असताना प्रत्येकानं जेव्हा हा प्रश्न विचारताना जर स्वतःला विचारलं की माझा आवडता अभिनेता किंवा माझी आवडती अभिनेत्री कोण, तर आधी नाव येतं आणि मग जर विचार केला तर त्याची जात किंवा त्याचा धर्म या गोष्टी सगळ्या नंतर येतात. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ बहुजन समाजातलाच नाही तर कुठल्याही समाजातला जर हा तरुण असेल आणि त्याला जर कला क्षेत्रात आपले पाय रोवायचे असतील तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याला कला क्षेत्रातच करिअर का करायचं याचं उत्तर त्याच्याकडे असलं पाहिजे. हा प्रश्न त्याने स्वतःला विचारला पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठी करायचंय, केवळ 4 पैसे मिळू शकतात म्हणून करायचंय, तर त्याच्या पलीकडे असं आहे की हे क्षेत्र अत्यंत अस्थिर क्षेत्र आहे. त्यामुळे या अस्थिर क्षेत्रात मला का जायचंय? मला खरोखर त्या कलेचा आनंद मिळतो म्हणून मला त्यात करिअर करायचंय, की त्यात मिळणारी प्रसिद्धी आहे म्हणून काम करायचं? मला अनेक मुलांचे फोन येतात, लहान मुलांचेही फोन येतात, की तुमच्या सिरियलमध्ये काही काम असेल तर सांगा. आणि त्याला मी प्रत्येक वेळी या फोनला माझं उत्तर असतं की काय शिकता आहात? त्यामुळे आधी शिक्षण पूर्ण करा. शिक्षणाचा जर पाया तुमचा मजबूत असेल तर एक अस्थिर क्षेत्रामध्ये तुम्ही स्थिरावू शकता. आणि स्थिरावत असताना तुम्हाला ज्याला आपण फॉलबॅक प्लॅन म्हणतो, हा तुमचा फॉलबॅक प्लॅन हा तुमचा कायम तयार असावा लागतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा कला क्षेत्रात काम करत असता तेव्हा तुम्हाला एक अमिताभ बच्चन दिसतात, तुम्हाला एक अक्षय कुमार दिसतो, तुम्हाला एक सलमान खान दिसतो, तुम्हाला एक शाहरुख खान दिसतो. पण त्याच्या मागे, त्या स्वप्नाच्या मागे धावत असताना देशोधडीला लागणारे लाखो तरुण त्यामध्ये आहेत. त्यामुळे खूप डोळसपणे हे क्षेत्र निवडा. केवळ अंधानुकरण करण्यासाठी ही गोष्ट करू नका. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की आत्ताच्या OTT प्लॅटफॉर्म्समुळे किंवा आता YouTube चॅनल्स आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे अनेक कवाडं उघडी झालेली आहेत. त्यामुळे याचा एक धांडोळा, याची एक जाणीव ही या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी नक्कीच ठेवली पाहिजे. आणि बरं, कला क्षेत्रात यायचं म्हणजे कला क्षेत्रात येत असताना फक्त अभिनय ही एक गोष्ट नाहीये. म्हणजे यामध्ये दिग्दर्शन आहे, यामध्ये कला दिग्दर्शन आहे, यामध्ये कॅमेरा आहे, यामध्ये लाइटिंग आहे, यामध्ये लेखन आहे, यामध्ये संवाद. नुसतं लेखन जरी म्हणालं तर यामध्ये कथा लेखक असतो, संवाद लेखक असतो, पटकथा लेखक असतो. इतकी वेगवेगळी दालनं या कला क्षेत्राची आहेत.
म्हणजे खूप कमी वेळा जर 10 फोन आले तर 10 फोन मध्ये जवळपास 9 फोन हे मला अभिनय करायचा म्हणून आलेले असतात. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा ही अनेक क्षेत्र आहेत. याचा जर विचार केला तर हो, कला क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. फक्त त्या संधी समजून घेऊन त्या दृष्टीने आधी स्वतःला तयार करणं फार गरजेचं. म्हणजे जर तुम्हाला अभिनय करायचा असेल तर थेट तुम्हाला टेलिव्हिजनच्या पडद्यावर समोर उभं केलं पाहिजे असा आग्रह किंवा असा हट्ट किंवा अशी आशा असणं हे थोडंसं ठेच लागण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे तुम्ही एकांकिका स्पर्धा असतील, तुम्ही वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असतील, याच्यामध्ये आधी स्वतःला जोखलं पाहिजे, आधी स्वतःला तपासलं पाहिजे. आपल्यामध्ये खरोखर अभिनयाची ती उर्मी आहे का? त्यानंतर आपल्याला यायचं असेल तर त्या करिअरमध्ये असणारी जी अस्थिरता आहे, त्या अस्थिरतेसाठी आपल्याकडे काही पर्याय उपलब्ध आहे का? याचा सुद्धा एकदा विचार करून मग झोकून देणं जास्त सोयीचं पडेल. अगदी बरोबर आहे. मला आता संधीचं जर खरं तुम्ही म्हणत असाल तर एक खूप सोपी एक गोष्ट आपण आपल्या हो, जगदंब क्रिएशन्स मध्ये करतो की जगदंब क्रिएशन्स मध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला बरोबर कोणाच्या आहे. ओळखीने यायची कधीच गरज नसते. जगदंब क्रिएशन्सचं फेसबुक पेज आहे. खरं आहे. या फेसबुक पेजवर तुम्ही हो, तुमची फक्त ऑडिशन अपलोड केली हो, तर आपली क्रिएटिव्ह टीम ही ऑडिशन बघते आणि जर हो. त्यानुसार कुठलं एखादी व्यक्तिरेखा असेल बरोबर तर आहे. जरूर त्यांना लुक टेस्टसाठी बोलवलं जातं, ऑडिशनसाठी बोलवलं जातं आणि त्या ऑडिशनमध्ये जर ती व्यक्ती पास झाली तर नक्कीच त्यांना संधी मिळते. Education, असं तुम्ही म्हणलात ना? सॉरी. जगदंब क्रिएशन असं तुम्ही म्हणालात ना? हो, जगदंब क्रिएशन्स नावाचं फेसबुक पेज आहे. त्याच्या मेसेज इनबॉक्स मध्ये तुम्हाला तुमची ऑडिशन झालेलं आहे. टाकायची आहे. ओके, ओके. मी आता समारोपाकडे थोडं वळतो, पण मला एक वैयक्तिक प्रश्न असा विचारायचा आहे, की आम्ही अमोल कोल्हे यांना पडद्यावर पाहिलेलं आहे. उत्तम भूमिका. अमोल कोल्हे यांना डॉक्टर म्हणून पाहिलेलं आहे. अमोल कोल्हे यांना संसदेमध्ये पाहिलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये अमोल कोल्हे कसे आहेत, त्यांची जीवन आवाज डिस्कनेक्ट झाला. गेलेला दिसतोय. आता येतोय परत सर. परत आवाज गेलेला दिसतोय. आता येतोय ना? आता आला. अमोल कोल्हेंचं अमोल कोल्हे यांची दैनंदिन कशी सुरुवात असते? आम्ही अमोल कोल्हेंना अनेक रूपात पाहिलं, पण अमोल कोल्हे म्हणजे अगदी खरं सांगायचं संदीपजी तर यामध्ये एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस जसा जगतो तसंच माझं आयुष्य आहे. म्हणजे मलाही पोटापाण्यासाठी काम करावं लागतं. दिवसातले साधारणतः मुंबईत राहत असताना 2.5-3 तास प्रवास करावा लागतो. 12 ते 14 तास शूटिंग करावं लागतं आणि त्यानंतर जे तुम्हाला मला जे सगळी प्रापंचिक व्यवधानं आहेत, ही सगळी प्रापंचिक व्यवधानं ही मला सुद्धा तेवढीच आहेत. दिनचर्या म्हणाल तर सकाळी उठल्यानंतर बेसिक जो व्यायाम आहे त्याची मला खरंच आवड आहे आणि तो व्यायाम झाल्यानंतर खरं तर सोमवार ते गुरुवार मी चित्रीकरणात व्यस्त असतो. शुक्रवार, शनिवार मी मतदारसंघात असतो आणि शक्यतो जो रविवारचा वेळ आहे तो मी माझ्या कुटुंबासाठी राखून ठेवतो. कारण शेवटी तिथे तुमचा सगळा पाया आहे, तिथे तुमच्या सगळ्या आनंदाचा स्रोत आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरत नाही आणि हा वेळ तुम्हाला कुटुंबासाठी नक्कीच द्यावा लागतो. त्यामुळे थोडीशी तारांबळ होते. कलाक्षेत्र आणि राजकारण हे जुळवत असताना नक्कीच तारांबळ होते. त्यातही जेव्हा तुम्हाला राजकारणाची पार्श्वभूमी नसते, म्हणजे तुम्ही कोणत्याही राजकीय घराण्यातले नसता आणि त्यानंतर तुम्ही अगदीच मुख्य प्रवाहात थेट उडी घेता, तेव्हा जी ओढाताण किंवा त्याला ओढाताण म्हणण्यापेक्षा ती थोडीशी कसरत आहे. पण ती कसरत नक्कीच करावी लागते. कसरत पण आहे. बरोबर. इतर वेळी तुम्हाला करेक्ट. अमोल कोल्हे म्हणजे आता कोविडचा काळ सोडून द्या, पण इतर वेळी तुम्हाला अमोल कोल्हे कधी चहाच्या टपरीवर चहा पिताना सुद्धा दिसू शकतो. तुम्हाला अमोल कोल्हे भाजी मार्केटमध्ये भाजी घेताना सुद्धा दिसू शकतो.
त्यामुळे सर्वसामान्य माणूस जे जगतो तसं जगण्याचा माझा कायम तो एक प्रयत्न असतो आणि तसाच मी आहे. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला मुलगा यापेक्षा वेगळं असं काही त्याचं आयुष्य असत नाही. सर आता मी थांबतो. खरं तर तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या, पण अनेक वेळा अडचणी आलेल्या आहेत, तरी आपण सातत्याने बोललो, आपली चर्चा सुरू होती. आमचं एक सकाळ मीडिया ग्रुपचं इन नावाचं एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टच्या तुम्हाला तो प्रोजेक्ट माहित आहे. अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. आता इनचं आमचं एक शॅडो मंत्रिमंडळ असतं, त्याचं अधिवेशन होतं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले 4,000 कॉलेजची मुलं त्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असतात आणि आपलं अधिवेशन पुढच्या महिन्यामध्ये कोरोनाने साथ दिली तर आम्ही नाशिकला घ्यायचं प्लॅनिंग करतोय. आपल्याला या निमित्ताने आम्ही निमंत्रित करतोय की आपण त्या अधिवेशनाला यावं आणि जे काही आता तरुणांनी मला वाटतं 100-200 काय 1-2 हजार प्रश्न विचारले असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं देता आली पाहिजे. आणि तुमच्या बोलण्यातून जर 4 मुलं जरी घडली तर मला असं वाटतं की आपल्या संवादाचं खूप फलित होईल. यात शंका नाही सर, आपण वेळ दिलात, खूप छान वाटलं. तुमचं बोलणं सातत्याने ऐकावंसं वाटतं. मग काय माझ्यासारख्या माणसाची ती अवस्था आहे, तर बाकीच्यांची काय अवस्था असेल म्हणजे सांगायला नको. बाकीच्यांची जशी अनेक तरुण वर्गाची जे तुम्हाला खूप तुमच्यावर प्रेम करतात, तुमचे चाहते आहेत. सर आपण इथं आलात, वेळ दिलीत, त्याबद्दल मनापासून आपले खूप खूप आभार सर. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. संदीपजी धन्यवाद. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो कनेक्टिव्हिटीसाठी आणि यीनच्या सगळ्या उपक्रमांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. एक फार सुंदर उपक्रम सकाळ मीडिया ग्रुपनं सुरू केलेला आहे आणि पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्टिव्हिटी असताना तुमच्या सर्वांशी संवाद साधायला मला नक्कीच आवडेल. आता कोविडच्या काळामध्ये फक्त जेवढे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना एवढीच विनंती करेन की स्वयंशिस्त फार महत्वाची आहे. त्यामुळे मास्कचा वापर असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, वारंवार हात धुणं असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, हे आपण प्रकर्षाने पाळूयात. ही काळाची गरज आहे. कारण महाराजांनी शिकवलंय की सिर सलामत तो पगडी पचास आणि त्यामुळे आता ही वेळ खरंच कठीण आहे. हा कसोटीचा काळ आहे आणि यामध्ये स्वतःला वाचवणं, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. विशेषतः माझे तरुण मित्र हा कार्यक्रम जो बघतायत यामध्ये आपण ही कोरोनाची साखळी जर लक्षात घेतली तर वयस्कर हे शक्यतो घराच्या बाहेर पडत नाहीत, तरुणाई घराच्या बाहेर पडते आणि तिथे जर आपल्या हातून या नियमांचं उल्लंघन झालं, इथे कुठेतरी बेजबाबदार वर्तन झालं तर आपण दुर्दैवानं ते इन्फेक्शन घेऊन घरात जातो, ज्याचा आपल्या घरातल्या वयस्कर लोकांना त्रास होऊ शकतो. आणि त्याही पलीकडे आत्ताच्या नवीन स्ट्रेनमध्ये आपल्याला जे दिसतंय यामध्ये तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा इन्फेक्शनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे माझी सगळ्या तरुणांना ही कळकळीची विनंती आहे की कृपया मास्कचा वापर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, या सगळ्या नियमांचं काटेकोरपणानं पालन करा आणि तुमच्या प्रत्येकाच्या जीवावरच ही कोरोनाची लढाई जिंकता येईल. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद अमोलजी. धन्यवाद. अमोलजी यांनी खूप दिलखुलासपणे आपल्याशी गप्पा मारल्यात. अनेक जण मित्र प्रश्न विचारत होते, पण प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देणं काही शक्य नव्हतं. आपल्याला खरं तर अर्ध्या तासामध्ये हे संपवायचं होतं. 1 तास होत आलाय, त्यांच्याशी गप्पा मारत राहाव्यात असं सातत्याने वाटतं. पण ठीक आहे, आत्ता अर्धवट गप्पा झाल्या असल्या तरी आपण पुढच्या मुलाखतीमध्ये त्यांच्याशी मनसोक्तपणे परत एकदा संवाद साधूया. आपण सगळेजण विशेषतः तरुणाई या दिलखुलास चर्चेमध्ये सहभागी झाली, त्या सगळ्यांचं आभार मानत मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.